नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि बघा, आपण नेहमीप्रमाणेच क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आजचा आपला हा 62वा पार्ट आहे। तर यामध्ये बघा आजपासून आपण थोडंसं चेंजेस केलेलं आहे। मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की सायंकाळी 5 वाजता एक मराठीचा व्हिडिओ राहील आणि सकाळी 8 वाजता GK GSचा, परंतु वेळेअभावी आपण 2-2 व्हिडिओ नाही टाकू शकत आहेत। तर आपण आजपासून एकच व्हिडिओ घेणार आहोत आणि त्यामध्येच क्वेश्चनची संख्या वाढवून मराठी सब्जेक्ट ॲड करणार आहोत। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे सामान्य ज्ञान म्हणजे GK GS आणि मराठी तसंच चालू घडामोडी तिन्ही सब्जेक्टचे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील सर्व नाम ओळखा आणि वाक्य दिले आपण गरिबांना मदत करावी। तर या वाक्यातलं आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे। त्या अगोदर सर्वनाम म्हणजे काय हे माहिती असलं तर आपल्याला अशा प्रकारचं क्वेश्चनमधलं सर्वनाम ओळखता येईल। तर बघा, सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरलेला जो शब्द असतो त्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो। आता इथे नामाऐवजी वापरलेला शब्द कोणता आहे, तर तो आहे आपण, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे आपण। 2 नंबरचा ऑप्शन हे सर्वनाम आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, पुढील शब्दांची अचूक जात ओळखा। तर अचूक जात ओळखायची या शब्दाची आणि शब्द दिलाय मी। तर मी याची अचूक जात कोणती आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रथम पुरुषी सर्वनाम, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा, ज्यातून बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो ते सर्वनाम कसं असतं, तर ते असतं प्रथम पुरुषी सर्वनाम। आता इथे मी जे शब्द दिलाय किंवा जे अक्षर दिलंय, मी हे शब्दच आहे, तर मी जो शब्द दिलेला आहे तर हे प्रथम पुरुष आहे। किंवा मी स्वतःबद्दल काहीतरी बोलते किंवा तुम्ही स्वतः जेव्हा म्हणता किंवा मी, तर तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी बोलता त्यातून काय होतं, तर प्रथम पुरुषी सर्वनामाचा उल्लेख त्यातून होत असतो। तर बघा, आता पुढील क्वेश्चन आहे, पुढील शब्दांची जात ओळखा। तर नीज हा शब्द दिलाय आणि याची आपल्याला जात ओळखायची, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सर्वनाम, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। कारण नीज हा शब्द निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे, म्हणून त्याचं उत्तर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, सुभाष हुशार मुलगा आहे। तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि अधोरेखित शब्द कोणता आहे, तर हुशार। हुशार हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याची आपल्याला जात ओळखायची। तर बघा, त्याचं करेक्ट आन्सर आहे विशेषण, कारण सुभाष हुशार मुलगा आहे का, तर या नामाबद्दल अधिक माहिती सांगत आहे। सुभाष हा नेम आहे, परंतु सुभाष हा मुलगा कसा आहे, तर हुशार आहे, म्हणजे या मुलाबद्दल जास्तीची माहिती सांगते, म्हणून ते कसं आहे, विशेषण आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा आणि अधोरेखित शब्द कोणता केलाय, तर गरिबांना। तर बघा, वाक्य काय, गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे आणि याला अधोरेखित केले गरिबांना। तर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नाम। कारण गरिबांना हा शब्द इथे नाम म्हणून यूज केलेला आहे, कारण विशेषणाचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्याला विशेषण साधित नाम असं म्हणतात, त्यामुळे इथे हे काय नामाचं कार्य करत आहे। अशा वेळी त्या विशेषणाला नामाप्रमाणे सर्व विकार प्राप्त होतात, त्यामुळे त्याला नाम असं आपण इथे म्हटलेलं आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय दिलंय, ताईला पिवळी साडी शोभते। तर बघा, इथं विशेषण कोणतं आहे, पिवळी, आणि या पिवळी या विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे, तर हे आहे गुण विशेषण। कारण गुण विशेषण सांगताना रंग, रूप, गुण, दोष, आकार, प्रकार दर्शवणारे जे विशेषण म्हणजे विशेषण गुण असतात, विशेष गुण असतात, तर त्याला आपण विशेषण किंवा गुण विशेष असं म्हणतो। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, 50 दिलेल्या शब्दाची जात ओळखा। इथे 50 हा शब्द दिलाय आणि याची आपल्याला जात ओळखायची। तर बघा, हे 50 जे आहे, तर हा शब्द संख्या विशेषण पण आहे, त्याचबरोबर तो सर्वनाम म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो, म्हणून आपण इथे विशेषण 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर दिलेलं आहे। बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा आणि दुकानात जाऊन साखर आण। तर आपल्याला इथे क्रियापदाचा अर्थ ओळखायचा। हे क्रियापद जो चॅप्टर आहे त्यावरचे क्वेश्चन आहेत आणि अगोदरचे आतापर्यंतचे जे 7 क्वेश्चन होते तर ते कशावर होते, सर्वनामावर आणि विशेषणावर क्वेश्चन होते, तसंच आता हा क्रियापदावर आहे। तर बघा, प्रश्न काय, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे आणि दुकानात जाऊन साखर आण हे इथं सेंटेन्स दिलेलं आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आज्ञार्थ। बघा, इथं क्रियापद काय, साखर आण, म्हणजे कोणाला तरी आज्ञा केलेली आहे की तू जाऊन असं काम कर किंवा साखर आण दुकानात जाऊन, तर इथे आज्ञार्थ वाक्य असल्यामुळे आपलं आन्सर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे। म्हणजे इथे 3 नंबर झाले, मिस्टेक आहे ती, प्रिंट मिस्टेक। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा
आता धान्याचे भाव उतरले आहेत आणि आता धान्याचे भाव उतरले आहेत या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आपल्याला. तर बघा त्याचं उत्तर आहे 1 स्वार्थ हा त्याचा अर्थ आहे. कारण कोणत्याही स्वरूपाची माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते आणि विधानार्थी वाक्यालाच आपण काय स्वार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजेच इथं माहिती सांगितलेली आहे ते कसं आहे स्वार्थ या म्हणजे क्रियापदाचे अर्थ आहे ते स्वार्थ, विद्यर्थ, संकेतार्थ. तर हे स्वार्थ जे क्रियापदाचा अर्थ आहे त्यातलं हे वाक्य आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा आणि वाक्य दिले गोरगरिबांना शक्य ती मदत करावी हे वाक्य दिले आणि इथे क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विद्यर्थ. कारण जेव्हा धातूला आता हे बघा धातू कोणता आहे कर आहे इथे कर हा धातू आहे आणि त्याला वी हा प्रत्यय लागलेला आहे. तर जेव्हा धातूला वा वी वे असं प्रत्यय जोडल्यास ते विद्यार्थी क्रियापद असते. म्हणजे हे क्रियापद आहे विद्यार्थी आणि यालाच आपण इच्छार्थक क्रियापद सुद्धा म्हणतो. म्हणजेच 2 नंबरचा आपला पर्याय बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहता खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्य आहे तो शाळेत जात होता. तर यातलं आपल्याला क्रियापद ओळखायचे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे जात होता. कारण इथं संयुक्त क्रियापद आलेलं आहे. जात होता हे काय चालू भूतकाळातील संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त म्हणजे 2 क्रिया वेगवेगळ्या नसून एकच असते तेव्हा आपण ती क्रियापदाची क्रिया संयुक्त क्रियापद असं म्हणतो. आणि इथं जाण्याची क्रिया पण आणि होता तर त्याच्या जाण्याच्या क्रियेबद्दलच ते होता हे शब्द आलेला आहे म्हणून ते संयुक्त क्रियापदाचं आन्सर बरोबर आपलं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे तो काम करीत होता. तर या वाक्यातील अधोरेखित केलेल्या 2 शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत. बघा इथे 2 शब्द कोणते अधोरेखित केलेले आहेत करीत आणि होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त क्रियापद. कारण करीत होता तो काय करत होता काम करीत होता. होता या शब्दावरून पण आपल्याला करीत या क्रियापद जे आहे तर त्याचं वाक्य पूर्ण होते. करीत होता या दोन्ही शब्दामुळं क्रिया आपली पूर्ण झालेली आहे म्हणून हे कसं आहे संयुक्त क्रियापद आहे. बघा प्रत्यक्षात फक्त जर करीत करीत एवढ्यालाच अंडरलाईन केलेली असती किंवा एवढ्याच आपल्याला विचारलं असतं तर करीत मग ह्याचं काय राहिलं असतं तर ते त कृदंत झालं असतं. परंतु इथे 2 क्रियावाचक शब्द आलेले आहेत म्हणजे करीत आणि होता त्यामुळे एकच क्रिया इथं व्यक्त झालेली आहे म्हणून ते कसं आहे संयुक्त क्रियापद आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात आढळते. तर बघा भंडारा जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात आहे गोंड जमात. म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. तसंच भिल्ल जमात कुठे आढळते तर भिल्ल जमात ही नंदुरबार या जिल्ह्यात आढळून येते. नंदुरबार जो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे. तसंच कातकरी जमात जी आहे तर ही ठाणे आणि पालघरमध्ये आढळून येते. ठाणे मोस्ट ऑफ द पीपल हे कातकरी जमातीचे ठाणे जिल्ह्यात राहतात. तसंच माडिया गोंड म्हणजे गोंड तर आपण पाहिली भंडारा जिल्ह्यात आणि वारली जी आहे तर वारली ही कुठे राहते हे ठाणे आणि पालघर. ठाणे अँड पालघर. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे आता आपला जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वतावरील कोणते ठिकाण महत्त्वपूर्ण आहे. तर बघा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर सह्याद्री पर्वतातलं जे कास पठार आहे हे अगदी महत्त्वपूर्ण ठरत आहे. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. आता कास पठारच का बरं तर कास पठार हे कुठे आहे सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यात आहे. तसंच याला काय झालं 2012 साली ह्याला युनेस्कोने काय केलं आहे युनेस्को या संस्थेने जागतिक वारसा स्थळांचा संरक्षित यादीत त्याचा समावेश केलेला आहे. जागतिक वारसा स्थळ जे असतात त्यामध्ये याचा समावेश केलेला आहे कशाचा कास पठाराचा. त्यामुळे ते जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ह्याला महत्त्व प्राप्त आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो. तर बघा महाराष्ट्रातला पवन ऊर्जा प्रकल्प सर्वात मोठा कोणत्या नावाने ओळखला जातो तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन ब्राह्मणवेल या नावाने हा प्रोजेक्ट ओळखला जातो. आणि ब्राह्मणवेल हे कुठे आहे तर हे आहे धुळे जिल्ह्यात. तसंच याची किती ऊर्जा प्राप्त होते याच्यापासून तर 548 मेगावॅट एवढी एनर्जी ह्याच्यातून आपल्याला भेटते. तसंच 2 नंबरचं कोणतं आहे चकाला. 2 नंबर आहे चकाला. हे 1 नंबर आहे ब्रह्मणवेल आणि दुसरा आहे चकाला. नेक्स्ट क्वेश्चन पहा पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. तर पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे जबलपूर. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. तसंच गोरखपूर येथे कोणतं आहे तर ह्याचं आहे उत्तर पूर्व
रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर येथे आहे. तसंच सिकंदराबाद येथे कोणत्या रेल्वेचं मुख्यालय, तर हे आहे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. तसंच मुंबईचा जर विचार केला तर मुंबईला 2-3 मुख्यालय आहेत रेल्वेचे, ते म्हणजे मध्य रेल्वे, तसंच पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे या तिन्हीचं मुख्यालय मुंबईला आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे रेल्वेचे मुख्यालय पाहिलेले आहेत. 4ही ऑप्शन आपले इथे क्लिअर झालेले आहेत आणि 4ही ऑप्शनचं इथे अनालिसिस का बरं करतोय याचं उत्तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे. तर बघा वर्धा नदी जी आहे आपली महाराष्ट्रातली, तर एक प्रमुख नदी आहे ही वर्धा नदीची उपनदी कोणती आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन निरगुडा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. तसंच मन्याड ही जी नदी आहे, तर मन्याड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती आहे मांजरा नदीची उपनदी आहे. तसंच सिंधपणा पाहायला गेलं तर ही गोदावरी नदी जी आहे तिची उपनदी आहे, गोदावरी नदीची उपनदी. आणि गिरजा नदी जी आहे तर ही दक्षिण पूर्णा जी आहे, 2 पूर्णा नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, एक उत्तर पूर्णा जी की तापी नदीची उपनदी आहे आणि दुसरी आहे दक्षिण पूर्णा, तर ही गिरजा नदी तिची उपनदी आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. तर बघा आता कोणतीही ऊर्जा तिचं म्हणजे उत्पादन करायचं असेल तर त्यापासून प्रदूषण क्रिएट होतच असतं, परंतु काही ऊर्जा आहेत ज्याच्यापासून आपलं प्रदूषण होत नाही, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे जलविद्युत जे आहे, जलविद्युतपासून जी ऊर्जा क्रिएट केली जाते त्याच्यापासून आपल्याला प्रदूषण होत नाही. परंतु कोळसापासून जी एनर्जी बनवली जाते त्यापासून पण प्रदूषण होत असतं. पेट्रोल आणि अणुविद्युत या तिन्हीपासून पण प्रदूषण होत असतं, फक्त ही जलविद्युत आहे तिच्यापासून आपल्याला प्रदूषण होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याविषयी अतिशय महत्त्वाचे पाऊल असे कोणी म्हटलेले आहे. बघा 1909चा जो कायदा केला होता ब्रिटिशांनी त्यालाच मोर्ले मिंटो कायदा म्हटलं जातं आणि या कायद्याविषयी किंवा या कायद्याला कोणी अतिशय महत्त्वाचे पाऊल असं म्हटलेलं आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नामदार गोखले, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन गोपाळकृष्ण गोखले त्यांचं पूर्ण नाव आहे. यांनी अशा प्रकारे हे विधान केलेलं आहे. तर बघा हा जो कायदा आहे याच्या संदर्भात आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पण पाहत चला, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण किती डीपली आणि किती छान प्रकारे इथे अनालिसिस केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, इसवी सन 1893 मध्ये कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली होती. तर 1893 मध्ये कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली होती, ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं ऑप्शन हनुमंतराव कुलकर्णी यांनी अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लबची स्थापना केलेली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगीत शारदा हे सुप्रसिद्ध नाटक कोणी लिहिले. तर संगीत शारदा हे जे नाटक आहे हे गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक लिहिलेलं आहे, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कोणती ग्रंथसंपदा नाही. तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बरेच त्यांचे ग्रंथाची एक लिस्ट पाहिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्या पाठीमागचे व्हिडिओ. आणि ह्याच्यामध्ये कोणतं ग्रंथ नाही आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन थॉट्स ऑन इंडिया हे ग्रंथ त्यांचा नाही, तर आहे द अनटचेबल्स हे त्यांचा ग्रंथ आहे. रिडल्स इन हिंदुइझम हा देखील त्यांचा ग्रंथ आहे आणि रानडे गांधी अँड जीना हा देखील त्यांचा ग्रंथ आहे. पाहूया फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे. तर बघा फॅरेडेचा जो विद्युत अपघटन नियम आहे तो सममूल्य भार, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, याच्याशी रिलेटेड आहे. सममूल्य भार फॅरेडेचा विद्युत अपघटनाचा नियम हा समतुल्य वजनाशी, म्हणजेच समतुल्य वजन जे काउंट केलं जातं त्याच्याशी, म्हणजेच सममूल्य भाराशी तो संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, राष्ट्रीय ई विधान ॲप लागू करणारी देशातील पहिली राज्य विधानसभा कोणती. तर बघा राष्ट्रीय ई विधान ॲप लागू करणारी अशा प्रकारची जी पहिली विधानसभा आहे ती आहे नागालँडची विधानसभा, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. संपूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी राष्ट्रीय ई विधान अनुप्रयोग कार्यक्रम राबविणारी संपूर्ण देशातील पहिलीच राज्य विधानसभा बनून नागालँडने असा प्रकारचा एक इतिहास घडून आणलेला आहे, म्हणजेच 2 नंबरचा उत्तर आपलं कसं आहे बरोबर आहे. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपला, देशातील पहिले मधाचे गाव कोणते. मधाचे म्हणजे जे आपण मध हनी जो असतो तर त्याचं गाव कोणतं, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे मांघर हे त्याचं मधाचं गाव म्हणून फेमस झालेलं आहे, पहिलंच ऑप्शन. बघा महाबळेश्वर तालुका जो आहे महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुक्यातलं हे मांगर गाव आहे, जे की देशातलं पहिलं मधाचं गाव म्हणून विकसित झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर कोठे स्थापन केलेले आहे? तर स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर जे आहे ते भुवनेश्वर, म्हणजेच 2 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. भुवनेश्वर येथे अशा प्रकारे हे स्थापन केलेलं आहे आणि भुवनेश्वर हे ओडिशा राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. संसद राज्यातील विधान परिषद डॅश डॅशच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. बघा, संसद काय, जी राज्यातील विधान परिषद असतात, आत्तापर्यंत इंडियामध्ये 6 राज्यातच अशा प्रकारे विधान परिषद आहेत आणि संसद ती कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन, राज्य विधानसभा यांच्या शिफारशीवरून अशा प्रकारे संसद राज्यातील विधान परिषद कॅन्सल करू शकते. तर बघा, भारतीय राज्यघटनेचा कलम 169 कलम म्हणजे आर्टिकल 169 नुसार जर त्या राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव मंजूर केला तर भारताची संसद एखाद्या राज्याची राज्य विधान परिषद तयार करू शकते किंवा ती रद्द देखील करू शकते. सध्या किती आहेत सांगितले मी तुम्हाला, 28 पैकी 6 राज्यामध्ये अशा प्रकारे विधान परिषदा आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. आणि हे 6 विधान परिषदा जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर याची एक ट्रिक्स मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बूट काम ही ट्रिक सांगितलेली आहे आणि ते 6 राज्ये या शब्दात आहेत. हे जर तुम्हाला आठवत असेल किंवा पाठीमागचा व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला त्या 6 राज्याचे नावं कळून जातील. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. पंचायत राज व्यवस्थेवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर बघा, पंचायत राज व्यवस्था जी आपल्या इंडियामध्ये आहे तर यांच्या पंचायत राज व्यवस्थेवरच्या प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करा अशी शिफारस कोणी केली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे वसंतराव नाईक समिती, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. वसंतराव नाईक समितीची स्थापना केव्हा झाली होती? 1961 मध्ये या समितीची स्थापना झाली होती किंवा स्थापना करण्यात आली होती आणि या समितीच्या शिफारशींच्या आधारेच राज्याने काय केले? महाराष्ट्र पंचायत राज समिती व जिल्हा परिषद कायदा 1961 पण लागू केलेला आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला. भारतातील प्रत्येक खेडे हे गणराज्य बनले पाहिजे असे उद्गार कोणी काढले? तर बघा, महाराष्ट्रातलं प्रत्येक खेडं हे गणराज्य बनलं पाहिजे असं उद्गार महात्मा गांधी यांनी काढलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि महात्मा गांधीजींचं तत्व काय होतं की खेड्याकडे चला किंवा खेड्यांचा विकास करा, हे त्यांचं एक तत्व होतं. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाचा वापर करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणते? तर बघा, नोटाचा वापर करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? जे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशा प्रकारे त्यानं वापर केलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रानेच नोटाचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अगोदर केलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची 90 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी रजा कोणाद्वारे मंजूर केली जाते? तर बघा, जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष असतात तसेच उपाध्यक्ष असतात यांना जर 90 दिवसापेक्षा म्हणजे 3 महिन्यापेक्षा जर जास्त रजा हवी असेल तर कोणाद्वारे ती मंजूर केली जाते? तर ते मंजूर केली जाते राज्य शासनाद्वारे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. म्हणजे राज्य शासनाद्वारेच यांना अशा प्रकारे रजा मंजूर केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. IPL मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या संघाने केलेला आहे? तर बघा, आता जे IPL झालेले आहेत यामध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर तो केलेला आहे सनरायझर्स हैदराबाद. जी गट आहे किंवा जो ग्रुप आहे यानं हा अशा प्रकारे विक्रम केलेला आहे. तसंच सनरायझर्स हैदराबाद या संघाने एका डावात किती षटकार मारल्या होत्या? तर एकूण 22 षटकार मारल्या होत्या आणि तो विक्रम घडवून आणलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर बघा, पिकांच्या नोंद ठेवायच्या आहेत, म्हणजे जे पीक आपण घेतो शेतातलं तर त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक प्रकल्प राबवलेला आहे आणि त्याचं नाव आहे डिजिटल पीक सर्वेक्षण, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, डिजिटल पीक सर्वेक्षण हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्रासह एकूण 6 राज्यात राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 3032 गावांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा प्रकल्प 15 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे.
अगदी आत्ता 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे आणि अशा प्रकारे ही पीक नोंदीसाठी एक प्रोजेक्ट केंद्र सरकारने घेतलेला किंवा राबवलेला आणि अगदी उत्तम अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्याची डेट पण लक्षात असू द्या 15 एप्रिल 2024 येऊ शकतो ह्याच्यावर क्वेश्चन, म्हणून आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बजरानी बेनेडिक्सन यांची कोणत्या देशांच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर बघा, बजरानी बेनेडिक्सन यांची निवड झालेली आहे ती म्हणजे आइसलँड या कंट्रीची, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. युरोप आणि जपान देशांच्या बीपिकोलोम्बो या मिशनद्वारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे? तर अशा प्रकारे ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवलेलं आहे आणि तो आहे बुध या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवलेलं आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, नीप मेडिटेशन्स आफ्टर अँड अटेम्प्टेड मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, अशा प्रकारे जे बुक आहे त्याचे लेखक आहेत सलमान रश्दी, म्हणजेच 1 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत मित्रांनो हे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक आवाज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक आवाज दिन हा 16 एप्रिलला साजरा केला जातो, म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एकाच व्हिडिओमध्ये मराठीचे 10 ते 12 क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत, प्लस GK/GS आणि आता हे 10 ते 11 क्वेश्चन आहेत ही आपण करंटचे घेत आहोत. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, 41वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर अशा प्रकारची ही योजना आहे ती चीनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी घेतलेलं आहे? तर ते आहे इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी या बॅडमिंटनने इथे हे जिंकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता, लॉरेन्स ओंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे? तर लॉरेन्स ओंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली? तर ती आहे सिंगापूर येथे ही निवड करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे मराठी प्लस GK/GS अँड करंट अफेअरचे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत आणि इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील आपण याचं केलेलं आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तरी यूट्यूबवर एवढे सगळे व्हिडिओ अनालिसिसचे एवढे सगळे व्हिडिओ कुठेही भेटणार नाहीत, कारण अनालिसिसचं जर व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला तर फीस पेड करावी लागते, परंतु आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट घेत आहोत. कारण जे खेड्यातले, कारण मी पण एक खेड्यातलीच आहे, म्हणून त्याची जाणीव आहे की आपल्याला किती स्ट्रगल करावं लागतं. आपण हुशार असलो तरी काही गोष्टी मिळू शकत नाहीत, हे खूप स्वतः मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणून मी अशा प्रकारे एक म्हणजे तुम्हाला फायदा व्हावा यासाठी एक सिरीज चालू केलेली आहे. जर अशा प्रकारचं नॉलेज किंवा अशा प्रकारची माहिती तुम्हाला प्रिपरेशनच्या पूर्वतयारीच्या किंवा प्रिपरेशनच्या अगोदरच्या काळात जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला प्रिपरेशन करायला किंवा तयारी करायला अगदी सोपं जातं. कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल आणि आपल्या जर त्या क्वेश्चनचं पाहण्याचं अँगल जर आपला तयार झालेला असेल किंवा आपल्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम होत आहे किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन येत आहे ह्याची जर आयडिया आपल्याला अगोदरच आली तर आपण तिथे क्वेश्चन टॅकल करायला कसल्याच प्रकारे कमी पडत नाही आणि कोणतीही पोस्ट मिळवण्यासाठी आपण तिथे प्रिपेअर असतो. त्यासाठी इथे आपण अशा प्रकारे एक सिरीज चालू केलेली आहे आणि म्हणजे अगदी म्हणजे इथून तुमच्याकडून काहीच मला फायदा घ्यायचा नाही किंवा माझा इथे कोणताच हेतू नाही आहे, फक्त मी पण स्टडी करते, मलाही थोडासा फायदा होतो आणि तुम्हालाही थोडासा फायदा होईल. माझ्या थोड्याफार जे की समुद्रातला एक बूंद जसं असतं तेवढंच नॉलेज असतं आपल्याकडे, जास्त काही नसतं. किती तज्ज्ञ माणूस असला तरी जगातलं असा कोणताच व्यक्ती नाही की तो परिपूर्ण असतो किंवा खूप त्याच्याकडे नॉलेज असतं, असं कुठेही नाही. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडले तर अशा प्रकारे आपण इथे ही सिरीज चालू केलेली आहे. त्याचा तुम्हाला फायदा होत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना पण फायदा होऊ द्या, एवढंच मला सांगायचं आहे यामागचा उद्देश म्हणजे. तर अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट येईल. जास्त मी काय फिलॉसॉफी सांगण्या इतकी मोठी नाही आहे किंवा तुम्हाला खूप सारी फिलॉसॉफी द्यायची आणि मुद्दाम व्हिडिओची लेंथ वाढवायची असंही काही उद्देश नाही. कारण लगेच मुलांचं निगेटिव्हिटी होऊन जाते की मॅडम खूपच लेक्चर झाडतात. आपण कोणत्याही व्हिडिओमध्ये एक्स्ट्राचं लेक्चर झाडलेलं नाही किंवा खूप सारं असं काही एक्स्ट्राचं बोललेलं नाही. हा कधी कधी बोलायची इच्छा होती किंवा बोलावंसं वाटतं. कारण कालच मी न्यूजमध्ये वाचलं की
पोलीस भरतीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी काहीतरी अडथळा आला आणि त्याचं एज पण संपलेलं होतं आणि त्याला वाटलं की आता आपलं काहीच उपयोग नाही, फॉर्म पण भरून गेलेले आहेत किंवा डेट संपली आणि त्या मुलानं सुसाईड केलं. तर अशा प्रकारचे अगदी म्हणजे क्षुल्लक कारणासाठी पाऊल उचलतात खूप सारे मुलं. म्हणून मला आज थोडंसं तुमच्यासोबत बोलावंसं वाटलं. तर काहीच गरज नाही आहे मित्रांनो, कारण जॉब म्हणजे आपण नाही आहे, आपल्यासाठी जॉब आहे, आपल्यासाठी फक्त जॉब आहे ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण जॉबसाठी आपण नाही हे लक्षात असू द्या. म्हणून होता होईल तेवढं सक्सेस होण्याचा प्रयत्न करायचा. परंतु नाहीच झालं सक्सेस, कधी कधी बॅड लक होऊ शकतं किंवा काही झालं आणि त्याच्यातून आपल्याला नाही भेटलं सक्सेस, तर आपण जीव संपवायचा का संपवायचा? आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं असं एक लक्ष असू द्या. किंवा फक्त जॉबसाठी जीव संपू नका, कारण जॉब म्हणजे सर्वस्व नाही, आपण कशातही सक्सेस होऊ शकतो. अशा खूप साऱ्या घटना आहेत की ज्यांच्याकडे एज्युकेशन नसतानाही आज ते अगदी टॉपमध्ये आहेत. तर फक्त एक पोलीस भरतीचा फॉर्म नाही भरता आला म्हणून जीव संपवणं हे तुम्हाला तरी कितपत योग्य वाटतं? म्हणजे मला तर बिलकुल आवडलं नाही. काल ती न्यूज पाहिल्या आणि मला खूप म्हणजे तुमच्या कमेंट्स वगैरे वाचत असते मी, असं म्हणजे खूप कुठेतरी वाईट वाटलं का एवढ्याशा गोष्टीसाठी जीव संपवणं ही कितपत योग्य गोष्ट आहे बरं? काहीच योग्य नाही ना. म्हणजे तुम्ही पण जरासं यामध्ये खोलवर विचार केला पाहिजे. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून जीव संपवणं इतका साधा आहे का जीव आपला? तर बी पॉझिटिव्ह राहा आणि स्टडी करा मित्रांनो. कुठेही जीव संपवण्याच्या अशा गोष्टी तुमच्या लक्षात नाही आल्या पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला यश पण नक्की भेटतं. हा थोडासा लेट होईल किंवा म्हणजे आपण खेड्यातून आहोत, मी पण एक खेड्यातूनच आहे आणि खेड्यातून असल्यामुळे आपल्याला स्ट्रगल जास्त करावं लागतं. म्हणजे जे शहरी भागात राहणारी मुलं आहेत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे त्या मुलांपेक्षा आपल्याला स्ट्रगल जास्त आहे, हे मलाही मान्य आहे. मग स्ट्रगल करण्याची ताकदही आपल्याला तेवढी नॅचरली झालेली आहे आपल्यामध्ये क्रिएट. त्यामुळे तुम्ही स्ट्रगल करा, होता होईल तेवढी मेहनत करा, अभ्यास करा, ग्राउंड करा, पण जीव संपू नका, हेच मला सांगायचं आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आणि व्हिडिओ पाहत राहा. कुठेही निगेटिव्हिटी आली तर कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. कुठेही घाबरून जाऊ नका, हुरळून जाऊ नका. एक पेशन्स ठेवत चला आणि अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.